नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या भाजीचं एक खास गुपित आहे. फक्त थोडंसं दूध घालून सुकी मूग डाळीची चव किती अप्रतिम होते हे तुम्ही कधी पाहिले का? शेवटी घातलेलं थोडंसं दूध, त्यामुळे भाजीची चव आणि टेक्स्चर दोन्हीही भन्नाट होतात. चला तर मग बनवूया धाबा स्टाईल सुकी मूग डाळ. सर्वात आधी मूग डाळीला पाण्यात भिजवायचं आहे. कमीत कमी 2 तास डाळ आपणाला पाण्यात भिजवत ठेवायची आहे, त्यामुळे ती चांगली अशी मऊ होते. आता यामध्ये आपणाला 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तूप किंवा तेल तुम्ही काहीही घेऊ शकता. आता यामध्ये आपणाला एक तमालपत्र टाकायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपणाला एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा इथे आपणाला जिरा घालायचा आहे. एक छोटा चमचा इथे आपणाला काळी मिरी घालायची आहे आणि पाव चमचा इथे आपणाला हिंग घालायचा आहे. आणि आल्याचे काप केलेले आहेत, एकदम पातळ असे उभे काप केलेले आहेत ते घालायचे आहेत. एक हिरवी मिरची बारीक अशी लांबट चिरून घेतलेली आहे, ती सुद्धा आपणाला यामध्ये घालायची आहे. हे सगळं साहित्य घातलेलं आहे. हलकंसं परतूया. आता यामध्ये घालायचा आहे कांदा. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 मिनिटं याला चांगलं परतून घेऊया. कांदा आपणाला ब्राऊन अजिबात करायचा नाही आहे. कॅरमलाइज फ्लेवर आपणाला इथे आणायचा नाही, त्यामुळे कांदा अजिबात लालसर करायचा नाही आहे. 2 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो हलकासा मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालूया. एक 1.5 चमचा आपणाला इथे लाल तिखट घालायचं आहे, 1.5 चमचा आमचूर पावडर घालायचे आहे आणि अर्धा चमचा इथे आपणाला हळद घालायची आहे. सगळे मसाले चांगले असे परतून घेऊयात. आता यामध्ये आपणाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपणाला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. एक 3 ते 5 मिनिटं लागतात टोमॅटो मऊ शिजायला, तर यावरती आपण झाकण लावून टोमॅटो मऊ असा शिजवून घेऊयात. पाणी घातल्यानंतर 3 ते 5 मिनिटं आपण याला शिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आणखी थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरलेली ॲड करूया आणि याला 1 मिनिटभर परतून घेऊयात. टोमॅटो ज्यावेळेला शिजतील त्यावेळेला आपल्याला यामध्ये मूग डाळ घालायची आहे. आणि या भाजीची स्पेशल गोष्ट आहे की ही मूग डाळ जी आहे ती अख्खी राहिली पाहिजे, तेव्हाच ती परफेक्ट रेसिपी बनते. तेव्हा मूग डाळ शिजवू ना आपण, तेव्हा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता ही डाळ चांगली अशी परतून घेऊया मसाल्यामध्ये आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता याला झाकण लावून ही डाळ आपण शिजवून घेऊयात. तेव्हाच ही मूग डाळ लवकर शिजेल आणि मऊ होईल. शिजवायची आहे आपणाला ही डाळ, मॅश अजिबात करायची नाही आहे. डाळीचे जे दाणे आहेत ते अख्खे तसेच राहिले पाहिजेत. आता इथे आपण आणखी थोडंसं पाणी घालूयात आणि असं मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी आपणाला घालायचं आहे आणि डाळ आपणाला शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी आणखी थोडंसं पाणी घालते आहे. झाकण लावून ही डाळ शिजवून घेऊयात. असं आपणाला डाळ शिजायला एकूण 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटं लागलेली आहेत. झाकण आता आपण ओपन करून बघूया. मस्त अशी डाळ हलकी हलकीशी छान अशी शिजली गेलेली आहे. आता यामधलं सगळं पाणी चांगलं असं सुकलेलं आहे. तेव्हा यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती चांगली अशी मिक्स करून घेऊयात. आणि आता घालायचं आहे आपणाला यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे. आता दूध घातल्यानंतर ही डाळ आणखी रिच होते. सुरुवातीला दूध अजिबात घालायचं नाही आहे, नाहीतर डाळ लवकर शिजणार नाही. हे दूध तुम्हाला सर्वात शेवटी घालायचं आहे. दूध घातल्यानंतर आता झाकण लावूया आणि शिजवून घेऊयात. दुधामुळे रिचनेसपणा येतो, त्यामुळे साध्या गोष्टींना जर चांगलं बनवायचं असेल तर हे काम दूध करणार आहे. आता यामधलं दूध सगळं असं सुकलेलं आहे. आता फायनल स्टेप म्हणजे यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचा आहे
डाळ खूप शिजलेली सुद्धा अजिबात चांगली लागत नाही. जेव्हा डाळ खाताना मध्ये मध्ये दातामध्ये येते किंवा त्याचा जो क्रंचीपणा असतो तो येतो, तेव्हा ती डाळ खायला खूप चांगली लागते. तूप घातल्यानंतर याचा रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आणि ही डाळसुद्धा चविष्ट अशी बनून तयार होते. तर मस्त अशी आपली धाबा स्टाईल सुकी मूग डाळ इथे तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.